दर्शको नमस्कार. राजकीय गप्पामध्ये आपल्या सर्वांचं खरंच स्वागत आहे. ज्या पद्धतीनं हिवाळ्याचा कडाका वाढत चाललाय त्या पद्धतीने राजकारणाचा आता या ठिकाणी वाढत चाललाय. उष्णता तीव्रता राजकारणाची वाढत चाललेली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये पंढरपूरची निवडणूक आहे त्या आरोप प्रत्यारोपानं गाजर पुढे चाललेली आहे आणि हे होत असतानाच ज्या एका व्यक्तीच्या भोवती ही निवडणूक केंद्रित होते आहे ते या भाजपच्या माध्यमातून जे नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला ते सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे विधान परिषदचे माजी आमदार सन्माननीय प्रशांत मालक परिचारक आपल्यासमोर एकंदरीतच या सगळ्या निवडणुकीविषयी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत. त्याचं थोडक्यात सांगायचं तर गेल्या पाठीमागच्या अनेक वर्षांपासून 25 ते 40 वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेवरती परिचारक गटाची सत्ता आहे. त्यामुळं साहजिकच तुमच्यावरती विकास कामं असतील अनेक गोष्टी असतील त्याबद्दल आम्हाला अपेक्षा आहे. खरं तर ह्या गप्पाला सुरुवात करत असताना पंढरपूर नगरपालिकेचं जे आरक्षण आहे ते आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी निघालं. ते निघलं असताना भाजपकडून इथं या ठिकाणी ओबीसी चेहरा या ठिकाणी खेळला गेला, तो उमेदवार दिला गेला. हाच पॅटर्न भारत नानांनी सुद्धा पाठीमागच्या वेळेस वापरला होता, जिथं मेहतरामला या ठिकाणी संधी दिली होती. खुल्या जागेवरती ओबीसी कार्ड खेळणं घेणं हा पॅटर्न नेमका काय किंवा ते काय उमेदवार देण्या पाठीमागचं राजकीय गणित काय असावं? आमच्या पक्षाच्या माध्यमातून जो उमेदवार दिला गेला तो देत असताना शहरातले जे माजी नगरसेवक होते ज्यांनी 1 टर्म 2 टर्म नगरपालिकेत काम केलेलं आहे अशा नगरसेवकांबरोबर आम्ही चर्चा केली. माझ्याकडं 4-5 जण इच्छुक होते आणि मग खुल्या वर्गातले जवळजवळ 2 इच्छुक होते आणि ओबीसी कॅटेगरीमधले 3 इच्छुक होते. मग या सगळ्यांच्या मध्ये काम करत असताना शेवटी ही निवडणूक आहे आणि आपल्याकडं उपलब्ध असलेल्या लोकांमधूनच आम्हाला उमेदवारी द्यायची. त्यामुळे मग हे करत असताना आम्ही त्याच्यामध्ये काही निकष लावले. एक म्हणजे त्या व्यक्तीचं संपर्क लोकांशी किती आहे, त्या व्यक्तीच्या पक्षाबरोबर संघटनेबरोबरच्या निष्ठा ही सुद्धा महत्त्वाचा विषय आहे, कारण आम्हाला जुने अनुभव वाईट आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीबद्दल ज्यांच्या जीवावरती ही निवडणूक आहे त्या कार्यकर्त्यांना काय वाटते, कारण ह्या काही एकटा कोणी व्यक्ती निवडणूक लढू शकत नाही, कारण खाली नगरसेवकाची टीम तेवढी पॉवरफुल पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं आणि त्याच्याकडे असणारी यंत्रणा सगळी या सगळ्याचा निकष लावून आणि सगळ्याशी चर्चा करून लक्ष्मण पापरकर यांचं नाव त्या ठिकाणी पुढं आलं. सगळ्यांनी एकमतानं त्या ठिकाणी चर्चा करून निर्णय घेतला आणि मग पक्षाला जेव्हा आम्ही कळवलं की आमच्या पुढे हे 2 पर्याय आहेत, त्यामध्ये पक्षाने सांगितले मग तुम्ही हा बेटर पर्याय तुमचा होऊ शकेल, तुम्ही ह्या उमेदवाराला निवडून आणू शकता किंवा त्याला निवडणुकीकरता ताकद दिली तर तो यशस्वी होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही त्याला उमेदवारी द्यावी. त्या पद्धतीने आपण उमेदवार दिली. कास्ट हा प्रकार आता निवडणुकीत आहे ठीक आहे, पण आमच्याकडं पार्टीत तरी कधी कास्ट या विषयावर आम्ही फार त्याला महत्त्वही देत नाही, कारण सगळेच आम्हाला आमची कास्ट सोडून सगळेच आम्हाला आमचे आहेत. त्यामुळं आम्ही सगळ्यालाच मोठ्या मार्काने 40 वर्षामध्ये कुठं ना कुठं संधी देत गेलो. त्यामुळं कास्ट हा विषय दुय्यम आहे, पण तरीसुद्धा निवडणुका आल्यानंतर हा विषय चर्चा होती. दुर्दैवानं त्याबद्दल काय इलाज नाही, आपल्या हातात कोणाच्या काय नाही, पण आम्ही प्लेनली इलेक्टिव्ह मेरिट ह्या एकाच निकषावरती वापरकरांची उमेदवारी फायनल केली. म्हणजे जातीचा विषय फार इथं आमच्या ह्याच्यात आले कार्यकर्त्या सुद्धा कधी आला नाही. खरं तर ही निवडणूक सुरू होत असताना विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होत असताना व्यक्तिगत पातळीवरती ही निवडणूक आली आहे. तुमच्यावरती आरोप करण्यात गेले प्रिन्स, आंतरराष्ट्रीय नेते, काय ह्या गोष्टींकडे बघतायत? तुम्ही ज्यांनी केले त्याला विचारा. त्यांनी तुमच्या संदर्भात मला तरी अपेक्षा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभा होतो, लोकांनी आम्हाला कौल दिला, तुम्ही 6 वर्षात 7 वर्षात काय काम केलं या जाहीरनाम्यातल्या गोष्टीवरती निवडणूक व्हायला पाहिजे. माझ्याकडनं तर मी पहिल्यापासून कधीच कोणावर टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केलेला नाही, पण ठीक आहे त्यांच्यासमोर काय मुद्दे नाही,
त्यामुळे त्यांना मुद्दे सोडून इतर सवंग लोकप्रियतेसाठी लोकांनी टाळ्या वाजवाव्या म्हणून काहीतरी बोलावं लागतं. तेव्हा बोलले असतील, हा त्यांचा विषय, त्यांनी काय बोलायचं. एक प्रिन्स ही उपाधी आम्हाला दिली असेल, त्याला काय नाही त्याच्याबद्दल म्हणजे काय आहे त्यात एवढं व्यक्तिगत हे असं नाही. खरं फार तर अगदी काय तो हे नाही. तुमच्या दृष्टीनं फार काय तो गौण विषय नाही ते. विकासावरती नेहमी आकडेवारीवरती परिचारक बोलणारी कुठं आता ज्या कॉर्नर सभा होतात त्या सभेमध्ये कुठं आक्रमक पद्धतीनं थोडं व्यक्त होत आहे. तर ह्या सगळ्याकडं होत असताना निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून सातत्यानं आव्हान दिलं जात आहे की तुम्ही 40 वर्षात केलेला विकास आणि मी पुढच्या 5 वर्षात काय विकास करणार आहे याचं आव्हान डिबेटसाठी शिवतीर्थावरती येण्याचं आव्हान केलं जात आहे. तर ते आव्हान स्वीकारणार आहेत काय? नाही, लेखी काय त्यांनी प्रसिद्ध केलंय काय? जसं मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष म्हणून मी माझा 16 साली जाहीरनामा केला होता, तसा त्यांनी जाहीरनामा काय केलाय का? नुसतं माझं विजन आहे, मला स्वप्न पूर्ण करायचे, मी येऊ करीन दाखवीन, ते काय सगळेच बोलत असतात. डॉक्युमेंटेशन काय आहे का? बरं तुम्ही पुढचं विजन सांगता तर मागचं 12 वर्षातलं काय ते सांगा ना. नुसतं पुढचं विजन काय सांगता? तुमच्या हातात जेव्हा सत्ता होती त्या काळात या शहरासाठी तुम्ही काय केलं, एवढा आमचा बेसिक प्रश्न आहे. साहजिक त्यांच्याकडे 2 वर्ष फार तर नगरपालिका आमदारकी होती ना. नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगरसेवक काय करू शकतो जर शासन त्याच्या पाठीशी नसेल? तुम्ही माझी भाषणं ऐका, मी त्यात सगळा लेखाजोखा मांडतोय की 20 कोटी उत्पन्न असणारी नगरपालिका नुसतं लाईट बिल आणि कचऱ्यावरती ह्याच्यावरती 16-17 कोटी खर्च करते. 3 कोटी 4 कोटीच्या शिल्लक उत्पन्नामधून या शहरातला एका रस्त्यावर मरून सुद्धा टाकणं होणार नाही, अशी नगरपालिकांची सगळ्या महाराष्ट्रातल्या अवस्था आहे. म्हणजे आपली जाय असं नाही, पण ही चालते कशावर? तर शासनाच्या मतीवर. मी जे आकडे आज लोकांपुढे मांडतो, ही योजना, रस्त्याची योजना, पाण्याची योजना, ड्रेनेजची योजना, उद्यानाची, अजून कशाची, नाट्यगृहाची, हे काही नगरपालिकेच्या उत्पन्नातनं मी केलेलं नाही आहे. शासनाकडनं ह्या कामासाठी अनुदान आणलं वेगवेगळ्या योजनांमधून. म्हणजे शासनानं ते दिलं नसतं तर हे आम्ही करू शकलो नसतो. मग शासनाकडं आणायचा अधिकार कोणाला आहे? लोकप्रतिनिधीला आहे. मी तर लोकप्रतिनिधी नाही आहे. लोकांनी सांगितलंय तुम्ही नका लोकप्रतिनिधी आणा, आम्ही थांबलो. मग ज्यांच्या ताब्यात तुम्ही सत्ता दिली, एवढं मोठं आमदारकीचं पद 12 वर्ष घडा, 12 वर्षात तुम्ही कुठली योजना आणली, एवढा माझा बेसिक प्रश्न आहे. तुम्ही मला विचारताय, तुम्ही 25 वर्षात 40 वर्षात तुम्ही माझ्या चुलत्याच्या राजकारणापासूनच मला विचारताय, आणि मी तुम्हाला मागच्या 12 वर्षात विचारतोय ना. त्या संदर्भात ठोस त्यांच्याकडून काय काय तुम्ही पत्रकारांनी विचारा, सांगा ना मला काय दिलंय का त्यांनी ठोस. खर तर तुम्ही आता बोलतो सांगितलं लोकप्रतिनिधी त्यांना निधी आणणं आणि त्याचंच काम आहे. तर ह्याला जोडून आपला सर्व होतो की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार आहेत समाधान आवताडे, ते या निवडणुकीमध्ये कुठं सक्रिय दिसत नाहीत असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे आता जर आपण प्रचार फेरी बघितला असेल त्या ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं असं आपणाला वाटतंय, कारण मंगळ्याची इलेक्शन चालू आहे, तिथं त्यांनी युती करून निवडणुका लढताय. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बीजेपीच्या तिकिटावर, दुसऱ्या पक्षाने केस अजित जगताप जे आहे ते राष्ट्रवादीचे तिथल्या अध्यक्ष आहेत, आणि त्याच्या पत्नीला भाजपकडनं उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे. ह्या नगरपालिकेच्या अर्ज भरणे या प्रक्रियेमध्ये, मुलाखती घेणे या प्रक्रियेमध्ये, किंबहुना ही जी उमेदवारांची यादी करण्याची प्रक्रिया होती ती सुद्धा समाधान दादाला सोपवली होती. अशी चर्चा आहे की बाबा विधान परिषद विधानसभेला चर्चा करून काय करावी हा त्याचा विषय नंतर काय आहे का? तुम्ही ठरवलंय का? असं काय ठरलंय का की सिद्धेवाडीच्या इकडे तुम्ही बघायचंच नाही? आता वार्ड नंबर 1च्या फेरीमध्ये त्या अशी होती, काल वार्ड नंबर 9, 10, 11च्या फेरीमध्ये होती. आता 3 दिवस त्यांच्या तिकडे बैठक आहे. त्यांचा मला आजही फोन आला होता की सभेला मला काय करू, मी येऊ का काय करू. तुमचं तिथलं व्यवधान बघून म्हटलं ठरवा. शेवटी कसं आहे की दोघांचा आमचा एम एकच आहे, भाजपचा अध्यक्ष निवडून आणणे, सत्ता आणणं, आणि माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे. मी काही आमदार नाही, त्यामुळे उद्या
भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी आमदार म्हणून त्याला प्रश्न विचारणार बाबा काय झालं. त्यामुळं निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तिकीट वाटपामध्ये, नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये, या सगळ्या प्रक्रियेत ते होते. काल दिवसभर पंढरपूर शहरामध्ये आम्ही दोघं होतो. अनेक लोकांच्या बैठका झाल्या, काही फेरीत ते थांबले, पुन्हा काही कामाला गेले, पुन्हा मी त्यांना जॉईन झालो. परत ते उमेश मालक यांची एक बैठक होऊन कशा पद्धतीनं पुढचं सगळं आराखडा आहे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातला त्याचं नियोजन. तेव्हा असं काय असतं तर आम्ही खुल्लम खुल्ला, बरं मला तर काही विषय नव्हता ना, मी आमदार नाही आज. हे खरं तर विधान परिषदेची निवडणूक लढवली नाही विधानसभेची, तर काय पश्चाताप वगैरे कशा करता पश्चात बाबा लढवली असती तर किंवा लढवली नाही तर कसं आहे, मी माझ्या मनाचा निर्णय घ्यायचा मी मालक आहे. लोकांना काय वाटतं ह्याच्यावर मी निर्णय कधीच घेत नाही. मी एका मिनिटात निर्णय माझा घेत असतो. 2100 ह्याच्यामध्ये सुद्धा साहेबांनी गणित सांगितलं असं असं आहे. समाधान दादांना विचारलं तर आता काय करायचं, तुम्ही थांबता का मी थांबू. ते म्हणले मालक एवढ्या वेळ तुम्ही थांबा. ठीक आहे म्हणलं, थांबतो, चल तू पुढं हो. प्रामाणिकपणे केलं. सरकार नव्हतं, अख्खं मंत्रिमंडळ येऊन बसलं होतं, तरी पंढरपुरात आम्ही कमी नाही पडलो. त्यावेळेस 25ला इच्छा होती उभा राहायची. पक्षाने सांगितलं की तेवढ्या वेळ थांबा. 1 मिनिटात तयार झालं. त्यामुळं काय मिळावं, कारण मी आमदारकी माझ्या आयुष्याच्या जवळजवळ 17-18 वर्षापासून ही आमदारकी बघतोय मी. त्यामुळे आमदारकी काय मला नवीन नाही आहे. म्हणजे फक्त मी सहीच करत नव्हतो फक्त पत्रावरती, एवढंच होतं. बाकी सगळं काम मी बघतो. त्यामुळे आमदार झाल्यावर काय असते, आमदार नसल्यावर काय असते, त्या सगळ्याच्या पलीकडे मी गेलेलो आहे. कारण आता जर राजकारण बोललं तर खुर्चीसाठी राजकारण खूप चालतं. एवढं खुर्चीचं धैर्य येतं कुठून नेमकं? धैर्य असं नाही, आपण निरपेक्ष काम करायचं. अपेक्षा ठेवत गेलो की मग मोह सुटतो. मोठ्या मालकाने सुद्धा एका मिनिटात आमदारकी म्हणले ठीक आहे चला सोडतो म्हणले, करा कोणाला उभा करायचा. तोच आदर्श आमच्या पुढे आहे मालकांचा. मागील काही वर्षापासून आता नगरपालिकेवर तुमची सातत्यानं सत्ता आहे. तुम्ही अनेक विकास कामं केली, कोट्यवधीचा निधी आणला. आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला तुम्ही लोकांमध्ये जात असताना काय व्हिजन आहे तुमचं? मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस 2016ला जो जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये उपनगरातलं ड्रेनेज, टप्पा नंबर 3, रिंग रोडची निर्मिती, त्यानंतर प्रमुख रस्त्याचं कॉन्क्रीटकरण किंवा डांबरीकरण नगरोत्थानमधनं, त्यानंतर नाट्यगृहाची निर्मिती, नदीच्या पलीकडे जी 65 एकराची निर्मिती आहे ते माझ्या अहवालात त्यास आम्ही नमूद केलं की हे गाव वारीचं लोड घेऊ शकत नाही, त्याकरता पलीकडे डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न, हे सगळे विषय त्याच्यामध्ये होते आणि ते सगळे विषय आम्ही पूर्ण केले. अगदी तुळशीवानाचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख होता, कारण 16 सालची निवडणूक होती. पुढच्या 5 वर्षाचं vision त्यामुळं काय? ही आम्ही पूर्ण केली. आता मी एक ह्या शहरातला एक नागरिक म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून जेव्हा बघतो शहराच्या मूलभूत गरजा काय आहे, रस्ते, पिण्याचं पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, आरोग्याच्या सेवा सुविधा, मुलांसाठी क्रीडांगणं असतील, उद्यानं असतील आणि इतर ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत त्या लोकांनी दिल्या पाहिजे. बेसिकली काय झालं की त्या शिक्षण व्यवस्थेमधनं नगरपालिका बाजूला आहे. शिक्षण व्यवस्था काय नगरपालिकेच्या हातात नाही. पूर्वी शिक्षण मंडळ होतं ते बरखास्त झालं. आता शिक्षण विभाग सगळं ते चालवतोय. नगरपालिका त्यामध्ये कुठे हस्तक्षेप नाही आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर मग रस्त्याचं नियोजन आहे. मी रस्ते करायचं आश्वासन दिलं होतं. जवळजवळ 25 रस्ते या शहरातले मी गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये कॉन्क्रीटचे आणि अत्याधुनिक पद्धतीने अमलीकरणाने केल्याचं आपण बघताय. अजूनही उरलेले डीपी रोड आहे. डीपी रोड म्हणतो मी. गल्लीबोळातले रोड आहेत ते 400 किलोमीटर रस्ते आहेत शहरात, पण प्रामुख्याने जे डीपी रोड आहे ते डीपी रोड कायमस्वरूपी जर कॉन्क्रीटचे चांगल्या पद्धतीने केले तर आज ही जी माती धूळ हा जो विषय येतोय त्याच्यामध्ये नगरपालिकेला मर्यादा आहेत सगळं स्वच्छता ठेवण्यामध्ये. नगरपालिकेमध्ये स्टाफिंग पॅटर्न काय बदलून मिळत नाही. वर्षानुवर्ष आम्ही बांधतोय सफाई कामगार वाढवून द्या, सरकार काय देत नाही. तेव्हा मेकॅनिझमकडे जाण्याशिवाय नगरपालिकेला पर्याय नाही. नगरपालिकेने काही वर्षापूर्वी एक धूळ साफ करणारी मशीन पण घेतली होती. घेतली मशीन, पण काय होतं आपल्याकडं रस्ता केल्यानंतर MSCB ती रस्ता करते. कधीतरी कुठं चोकअप झालं म्हणून मग पाईपलाईनवाला येतो तो करतो, कधी चेंबरवाला येतो चेंबर करतो.
आणि त्यातून मग त्या रस्त्यावरती ते मशीन फिरायला त्यांना प्रॉब्लेम येतो. आणि दुर्दैवानं ती मेकॅनिझम जे झालेलं आहे डेव्हलप ते सगळं कॉन्क्रीट रस्ते जे आहेत आणि जिथं अजिबात माती साईडला पण नसावे अशासाठी ते डिझाईन आहे. मशीन घेताना मग या गोष्टीचा विचार नव्हता आणि नगरपालिका मशीन घेत नाही. बेसिकली तुम्ही डोक्यातलं तुमच्या काळात नगरपालिका काहीही घेत नाही. नगरपालिकेला नगर विकास विभागाकडून ह्या गोष्टी दिल्या जातात. नगरपालिका काही घेत नाही. मग ह्याच्यातनं या गोष्टी तुम्हाला आम्ही दिल्या, तुम्ही त्या वापरा. म्हणजे अशी अवस्था होती 10 वर्षापूर्वी नगरपालिकेचं मशीन आल्यामुळं त्याची ब्रश सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध होत नव्हती. आता हा प्रशासनाचा विषय आहे, तो काही नगरपालिकेच्या स्तरावरती नाही. आगीचे बोंब लोकांना चर्चा वाटते की लोकांनी ठीक बेसिकली लोकांचं नागरिक शास्त्र या विषयीचं जे आकलन आहे ते आकलन कमी आहे. म्हणून मी माझ्या भाषणात तुम्ही ऐकलं असेल की नगरपालिका काय समजून सांगतोय लोकांना. अपेक्षा करणं आणि प्रत्यक्षात आडात नाही तर पोरात कुठनं येणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या आहेत. पण तरी सुद्धा या विजनमध्ये पुढं चंद्रभागेचं नमामि चंद्रभागेच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलं आहे. आता एक पायलट प्रोजेक्ट चालू आहे, तो पायलट आहे आणि युनायटेड किंगडमची ती टेक्नॉलॉजी आहे. आता मी त्यात काही सॅटिस्फॅक्शन नाही आहे. आणि नदीमध्ये जे मशिनरी बसवलेले आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन पाण्याला देऊन पाणी शुद्ध करणे ही एक प्रक्रिया आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया सोडायचे आणि त्या पाण्यात जी काही घाण तयार झाली असेल ती बॅक्टेरिया खाऊन टाकतात आणि ती बॅक्टेरिया मारतात. अशा पद्धतीची एक योजना आहे. मग सरकारचं म्हणणं आहे की ही योजना आपण इथं चालवून बघू. मग ते सीओ इपिक आहे, इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ पुणे, त्यांच्याकडे त्याचं टेक्निकल सगळं हे आहे. त्यामुळे ते हे योजना राबवत आहे. त्याचं टेंडर झाले, निधी नगरपालिकेनं टेंडर काढलं, सरकारनं गाईडलाईन दिली, या पद्धतीची योजना आहे त्यांना दिलं. त्यामुळे त्या कंपनीला दिले. आता त्याचे रिझल्ट बघायचे, प्रयत्न तर करावे लागणार आहे. पूर्वी नदी वाहत होती, आता नदी व्हायची बंद झाली. नमामि चंद्रभागेच्या माध्यमातून जे अंतर्गत पाणी येतंय, आता मलपी ओढ्यात मी तुम्हाला सांगितलं मग अशी भाषणामध्ये की तिथलं पाणी बशीसारखं आहे, इकडं चढा इकडं चढ आणि खाली आलेलं पाणी वर नेऊ शकत नाही ग्रॅव्हिटी. कारण ड्रेनेजला कुठेही पंप नसतो, ती ग्रॅव्हिटीनंच खाली जातं. त्यामुळं तिथं आमचा खूप मोठा प्रॉब्लेम गेले 3 वर्ष होता. लोकांच्या तक्रारी होत्या, त्याच्यावर सोल्युशन आम्ही काढलं. त्याचं काम एक टेंडर झालं, चालू झालं त्याचं काम. तिथं मोठं एक सिवेज प्लांट बसवला जाईल, त्यात पाणी कलेक्ट करून तिथनं उचलून ट्रीट करून ते पुन्हा गोपाळपूरला न्यायचं, तिथं फायनल ट्रीटमेंट द्यायची. अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे त्याच्यावरती आम्ही फोकस करतोय. टाकळी म्हणून जे आपल्या शेजारचं गाव आहे ती ग्रामपंचायत आहे, पण दुर्दैवानं ती आपल्या डोक्यावरच्या बाजूला आहे. त्यामुळे त्याचं सगळं सिवेज, त्याचं घाण पाणी तुमच्याच कार्यालयाच्या कडेने येते, तुम्ही बघताय. पण त्याला नगर नोटीस दिली, पण ती ग्रामपंचायत नाही ना एवढं मोठं काम करू शकत. आणि तिथं एवढी उपनगरं वाढली, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही. त्यामुळे ती सगळं घाण येते ते लेकमध्ये येते. तर आता तिथं सुद्धा आता इंटेक वेल, त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लॅन्ट, हे सुद्धा तिथं आपण आता 121 कोटी योजनेमध्ये आहे. तेव्हा नमामीच्या माध्यमातून हे काम करणं. पंढरपूरला जो वॉटर सप्लाय स्कीम होती ती जुनी होती 50 वर्षापूर्वीची. त्याच्यावर कोणी विचार करत होता का नाही मला माहीत नाही, पण मी विचार केला की आता ही कधी ना कधीतरी डिस्कार्ड करावं लागेल, बंद पडावं लागेल. पंप बदललेत आम्ही, जुन्या विहिरी आहेत त्या ढासळत आहे. म्हणून जवळजवळ 98 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही 3 वर्षापूर्वी दिला होता. एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर त्यांना मी विनंती केली, साहेब असा आहे तुम्ही द्या. त्यांनी लगेच पैसे दिले. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. थोडे काही शेतकऱ्यांनी आडवाआडवी तिथं आहे, पण माझा उद्देश आहे की पुढच्या 25-30 वर्षाचं वॉटर ट्रीटमेंट प्लॅन जो आहे तो अद्ययावत कसा राहील. म्हणजे 3 लाख लोकसंख्या पुढे जरी जोपर्यंत होईल तोपर्यंत हे पाण्याची योजना पुरली पाहिजे. त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतोय. हे क्रीडांगणाचा विषय आहे, इथे खेळाच्या मैदानासाठी म्हणून मी सतत जिल्हाधिकाऱ्यांच्या पालकमंत्र्यांच्या मागं लागलोय की 65 एकराचा भाग होता, त्यातला एक 10 एकराचा प्लॉट तुम्ही इतर वेळेस यात्रेकरता वापरा, बाकीच्या वेळेस क्रीडांगण म्हणून ते ट्रीट करूया. पण दुर्दैवानं काय तिथं सगळी झाडी लावून झालेली आहेत. आज लाईटचे पोल आहे. आता शेजारी एक रेल्वेची जागा त्यांची ॲक्विजिशनचा त्या ठिकाणी प्रस्ताव आहे. मग ती जर जागा मिळली तर माझी एक त्यांना विनंती आहे की अशा ठिकाणी आपण एक ग्राउंड वजा ठेवूया.
उद्या एखादी मोठी सभा जरी घ्यायची म्हणलं प्राईम मिनिस्टर कुणी आले तरी पंढरपुरात जागा नाही. रेल्वेचं ग्राउंड एकच आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे एखादं ग्राउंड तिथं होतंय का, किंवा शाळेच्या का कॉलेजच्या माध्यमातून माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजवरती मी मागणी करतोय, किंवा स्वेलीच्या इंजिनिअरिंग तिने त्या ठिकाणी ग्राउंड आहे. मग सेंट्रलच्या माध्यमातून काही फंड्स अशा संस्थांना देऊन इथं क्रीडांगण तयार करता येते का, त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय. आणि मग छोटे छोटे प्रश्न आहेत, म्हणजे गावासाठी सगळेच प्रश्न महत्त्वाचे असतात. आणि पंढरपूर शहरातलं जुनं जे आज अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे ते 1992 ते 95 सालात झालेलं आहे. त्याचं लाईफ आता 30 वर्ष होतं, ते संपलंय. पुढच्या 5 वर्षामध्ये ते डिस्कार्ड होईल. आजच त्या ठिकाणी पाणी बॅक मारणं, वरनं ओव्हरफ्लो होणं हे प्रकार होत आहे. त्याकरता नदीमध्ये एक लाईन टाकून आपण आता पाणी लिफ्ट करतोय. तर त्याच्याकरता म्हणून मला पुढच्या 5 वर्षामध्ये नियोजन करायचं. जवळ 100-150 कोटी रुपये त्याला लागतील. म्हणजे जवळजवळ 36 ते 38 किलोमीटरची लाईन त्या ठिकाणी आहे. ते पाणी सगळ्या शहराचं एकत्र तिथे येतं. त्यामुळे तिथली सिवेज लाईन आहे ती जवळजवळ 22-25 फूट खाली आहे. आता त्यात आपण काहीच करू शकत नाही, किंवा नवीन लाईन टाकूनच तो भाग करावा लागेल. ह्याचं विजन आहे. किंवा आम्ही जे प्रति पंढरपूर पूर्वीपासून म्हणतोय नदीच्या पलीकडं त्या ठिकाणची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांचा ताण शहरावरती कमीत कमी यावा, त्या दृष्टीने नियोजन आहे. पार्किंगची व्यवस्था या गावामध्ये पाहिजे. रस्ते रुंद करायचे, किती रुंद करायची त्यालाही काही मर्यादा आहेत. ठीक आहे, पहिला मास्टर प्लॅन लोकांनी सहन केला, आत राहिला तो लोक सहन करतील. पण दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी जर आपण सगळ्या गावात रस्ते रुंद करा म्हणून जर करायला गेलो तर लोकांना ते पसंत पडणार नाही. म्हणजे अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आंघोळी करता त्या ठिकाणी काही व्यवस्था करता येईल का, बरेच वर्ष प्रयत्न करतोय आम्ही, पण त्यात यश काही येत नाही आहे. त्याच्यावरती काय कॉन्क्रीटचं करता येईल. आता तुम्ही डेव्हलपिंगचा विषय सांगितला. शहर झपाट्यानं वाढतंय. शहराच्या आजूबाजूला असलेली कोर्टी, टाकली, वाकरी, भटुंबरे ही गावं शहरालगत आली. अगोदर पहिलं 5-5, 4-4 किलोमीटरचं अंतर होतं. तर आता भविष्यात ही शहराच्या आजूबाजूची गावं शहराला जोडण्यासाठी नगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी काय प्रस्ताव आहे त्यांचा काय? नाही, प्रस्ताव आमचा काही प्रस्ताव कुठला नाही आहे, त्या गावांचाही नाही आहे. आणि कसं होतं की असं काय करायला गेलं तर त्या गावांचा विरोध होतो. आपण बघितलं असेल की मंगळवाड्यामध्ये उलट घडलं, गंगा उलटी वाहिली. नगरपालिकेच्या हद्दीतला भाग काढून ग्रामपंचायतीत केल्या. आज काय अवस्था आहे? विकास कामाला त्या पद्धतीनं चालना मिळत, निधी मिळत. ग्रामपंचायती नगरपालिका हद्दीतली भाग तोडून दामाजीनगर आणि चोखामाळा नगर कुठल्या विचारानं केल्या, कुणी केल्या, कोण विद्वान होते मला माहित नाही. पण आज तिथले लोक सगळे ओरडत आहेत की आम्हाला शहरात घ्या. तिथल्या आमदार त्या पद्धतीनंतर काही प्रयत्न झाले पण ते होऊन गेलं ना. आता तिथं असंच आश्वासन आहे आता का? ते करायचं म्हणलं तर त्यांना कसं आहे की त्याला लोक ते घ्यावं लागते आदाला. इकडे परिस्थिती आपल्याकडे वेगळी आहे. त्यामुळं मी तर टाकळी गावच्या लोकांना सांगितलं की तुम्ही नगरपंचायतीचा प्रस्ताव द्या. ग्रामपंचायतीच्या तुलनेत नगर विकास खात्याकडून नगरपंचायतीला मी टाकळीला तुम्ही विचारा. पहिले अध्यक्ष सरपंच होते, नंतरचे होते, सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव द्या. आणि त्यांनी तो दिलाय पण आहे. मी करकमचा प्रस्ताव त्या ग्रामपंचायतीला द्यायला सांगितलं. भविष्यकाळात गादेगाव, कुर्टी ही गाव आहेत, वाखरीसारखी ही एकत्र येऊन 2-3 गावची उद्या नवीन नगरपंचायत झाली. पंढरपूर नगरपालिकेचा ताण कमी होईल. तर आज आपण बघतोय सोलापूर महानगरपालिका किती गावं घेतली हद्दवाढीमध्ये, 30-30 वर्ष झाली. त्या हद्दवाढीत काय भरून टाकू शकत नाही. इसबावीसारखं गाव आम्ही गावामध्ये पंढरपूरमध्ये समाविष्ट झाले 1985 का 90 साली. तेव्हा मोठ्या मालकांची इलेक्शन होती. काय नाही, फक्त एक छोटं गावठाण होतं, मातीचे रस्ते होते आणि 2 कोयनेकडची 2 उजनीच्या वसाहती त्या ठिकाणी आल्या होत्या. आज ते डेव्हलप व्हायला आम्हाला 25 वर्ष लागली, 30 वर्ष करायला. कारण निधी शासनाकडनं पूर्वी खूप कमी यायचा, आता निधी मोठ्या प्रमाणात येतो, तो विषय नाही. त्यामुळे या ग्रामपंचायती शहरात समाविष्ट करून इथल्या व्यवस्थेवर अधिकचा ताण देण्यापेक्षा ह्याच ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये करणं जर केलं तर ह्या शहराच्या बाजूची गावाची सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनिंग न होईल. कारण नगरपालिकेला प्लॅनिंग आहे,
त्याला टाउन प्लॅनिंग आहे, डेव्हलपमेंट प्लॅन त्याचा तयार होतोय, तसं ग्रामपंचायतीत काहीच नाही. पंढरपूर नगरपालिकेचं आर्थिक बजेट कसं ठरतं, किती आहे काय? नगरपालिकेचं आर्थिक बजेटमध्ये नगरपालिके उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? घरपट्टी, पाणीपट्टी. नगरपालिकेच्या ज्या प्रॉपर्टीज भाड्याने दिल्यात, मग शॉपिंग सेंटर असतील, खुल्या जागा असतील, त्याचं मिळणारं भाडं, मग कुठेतरी वाहन कर असेल, कुठेतरी रस्त्यावर बसणाऱ्याकडनं 25 रुपयाची, 10 रुपयाची, 50 रुपयाची पावती असेल, ह्याच्यापेक्षा वेगळं नगरपालिका हाताचं उत्पन्न काही नाही आहे. पण नगरपालिकेला जे मिळतं ते अनुदानाच्या स्वरूपात शासनाकडनं मिळतं. त्याच्यावर सगळं नगरपालिकेचा पगार 55 कोटी रुपये आहे, शासन देतं. वार्षिक म्हणतो वार्षिक सगळा पगार शासन देतं नगरपालिकेला. पण त्याला अट आहे की तुम्ही घरपट्टी एवढी वसूल केली पाहिजे. नगरपालिकेने घरपट्टी नाही 100% वसूल केली, शासन त्यात कपात करतं, ते पुन्हा कमी होत जातं. पुन्हा कमी झालं की त्याचा बोजा उत्पन्नाचे, नगरपालिकेवर. स्रोत तुम्ही सांगितले नगरपालिकेचे गाळे वगैरे केले, तर प्रामुख्याने जे काही प्रमुख शहरातले गाळे जर आपण नगरपालिका पाहिजे तर ती अवस्था दुरावस्था आहे, तिथं पाणी साठलं जातं, हे केलं जातं. तर हे स्ट्रक्चर तयार करत असताना किंवा नंतर त्याच्यावर काही उपाययोजना फारशी म्हणावशी झाली नाही. नाही, त्या त्या कालखंडामध्ये कसं होतं की त्या त्या वेळेसचे अधिकारी, आणि काय आता प्रत्येक जागी जाऊन किती 6 इंच उंच आहे का, फुटभर खाली आहे का, आम्ही काय बघायला कुठे जात नाही. आम्ही त्यांना सांगतो बाबा ठीक आहे, शॉपिंग सेंटर बांधायचे, पैसे पाहिजे देतो. आता एवढे IPS UPSC करून MPSC करून आलेले अधिकारी त्या ठिकाणी बसवलेले. सगळ्या रोगावरचं जालिम उपाय आपल्या देशामध्ये UPSC आणि MPSCचा आहे. आणि मग हे अधिकारी येतात, तिथं सगळे इंजिनियर मोठे मोठे असतात, त्याला कलेक्टर ऑफिसची टेक्निकल सँक्शन मिळते, PWDची मिळते, त्यांच्या सिस्टीमची मिळते, टाउन प्लॅनिंगचे लोक आहेत. याला प्रशासन दोष आहे याचं 100% प्रशासनाचं काम आहे. ते काय नगरसेवकाचं किंवा कुणाचं असं मी कुणाला दोष देणार नाही. हे प्रशासन तिथं त्या ठिकाणी प्रशासनानं तिथं लक्षच घातलं पाहिजे ना. तर ह्यालाच धरून दुसरा या ठिकाणी प्रश्न असा की केंद्रात राज्यात तुमची सत्ता आहे, निधी तुम्ही चांगल्या पद्धतीने आणताय, पंढरपूर शहरवासी दृष्टीनं महत्वाचा असणारा जो प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रोजेक्ट आहे तो रखडलेला आहे, तो चुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा केला जातोय. आणखी त्या लोकांना चुकीचं म्हणजे काय? पूर नियंत्रण रेषेमध्ये आहे, परत नाही. पाणी त्या ठिकाणी नाही, या पूर नियंत्रणामध्ये परत पाणी काही वेळेला तिथं नाही. आलेलं आहे. नाही. तर ते जो प्रोजेक्ट आहे तो 2021-22 तो पर्यंत पुराच्या खाली भाग येतच नाही. तो पूर्वी तिथं खताचे खड्डे होते आणि गावातली जी विष्ठा महिला हा उचलून जायचा घेऊन टोपली संडास समाजला, तो तिथं डम केला जायचा. आम्ही लहान असताना त्या खड्ड्याचे लिलाव व्हायचे आणि आम्ही शेतासाठी तो खत घेऊन जायचो, सोनखत म्हणून. सोनखत म्हणून. ते तुमच्या पिढीला माहीत नसेल, पण आमच्या पिढीने बघितलं. ते 95 साली पहिल्यांदा जेव्हा ड्रेनेज सिस्टीम केली जुन्या शहरात, तेव्हा ते बंद झालं. भंगी मुक्तीचा कार्यक्रम घेतला आणि त्यातून त्या समाजाला त्यातनं मुक्त करायकरता म्हणून ड्रेनेज झालं. तर ती जागा बरेच दिवस पडून होती. ती एवढी मोठी जागा होती. त्यानंतर जेव्हा प्रोजेक्ट आल्यानंतर तिने सगळ्या शहराला प्रोजेक्ट दिले. जवळजवळ 4200 घरं बेघर घरं सापडली या ठिकाणी. 2200 घराची योजना तयार केली गेली आणि ही सगळी योजना केंद्र सरकारनं तयार केली आणि राज्य सरकार. नगरपालिकेचा ह्यात रोल फक्त जागा उपलब्ध करून देणे एवढाच नगरपालिकेचा रोल आहे. नगरपालिकेचा त्याच्यामध्ये कुठलाही रोल नाही. हे तुम्ही पहिलं समजून घ्या. सरकार 2.5 लाख रुपये देणार आहे, राज्य आणि केंद्र. आपण त्यावेळेस निर्णय असे घेतले की 1.5 लाख रुपये लाभार्थ्यांनी भरावे आणि 4 लाख रुपये त्यांना कर्जावे. असं 8 लाख रुपयाचं 350 स्क्वेअर फुटाचं घर त्या ठिकाणी द्यायच्या, 8 बिल्डिंग बांधायच्या आणि 2200 घरं उभा करायची. त्यामुळं त्या ठिकाणी एक मोठं शहरच जवळजवळ उभा करायचं नियोजन होतं. 2200 घरं, माणशी 4 माणसं म्हणलं तर 10,000 लोकसंख्या झाली. मग त्यात आज शाळा, ड्रेनेज, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट, स्वतःचं MSCBचं एखादं सबस्टेशन, असं अद्ययावत आज शॉपिंग सेंटर, एखादं छोटं ग्राउंड, आणि त्याकरता ती 20-25 एकर जागा दिली. दुर्दैव असं झालं की ती बांधकाम झालं, त्याचं टेंडर काय नगरपालिकेनं केलं नाही. त्याचं टेंडर झालं स्टेट लेवलला. हाय लेवल कमिटी होती त्यावेळेस सेक्रेटरीच्या नेतृत्वाखाली. गुजरातच्या माणसाला टेंडर मिळालं. तिकडचा एक कोण ठेकेदार आहे, कोण आहे मला नाव माहीत नाही. ते काम सुरू झालं त्या ठिकाणी. आता काम सुरू झालं ठीक आहे. त्यात अशी परिस्थिती होती की एका वेळेस सगळ्या 8 इमारती त्याच प्रमाणामध्ये उचलायला जायला पाहिजे होत्या.
पण त्यावेळेच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी म्हणले की आपण एक एक मजला उचलत जाऊन ती बिल्डिंग घेऊन ती विकून टाकू, त्यातनं पैसे आले पुढच्याला जाऊ. आता शासनाने त्यांचा रेशो दिला, 800 घराची इमारती उभा राहिल्या, 10-15% काम राहिले फक्त फिनिशिंगचं. लोकांकडनं जे 1.5 लाख रुपये यायला पाहिजे ते लोकांकडनं ते पैसे आले नाही. लोकांनी 10-10 हजारच भरले. त्याच्या बुकिंगवरती म्हणले आम्हाला ताबा द्या. ठीक आहे, आपण ते पण तयार झालो. त्याकरता बँका तयार केल्या. मग बँकानं सांगितलं की तुम्ही 4 लाखाऐवजी 5 लाख रुपये द्या कर्ज. त्याच्याकरता मुदत वाढवून दिली. राष्ट्रीयकृत बँका खूप बारीक बघतात म्हणून मी स्वतःची माझी अर्बन बँक त्यात इन्व्हॉल्व केली. मी बैठका घेतल्या 4 त्या लाभार्थ्यांबरोबर की तुम्ही द्या. त्यात पुढे असा प्रश्न आला की मग बँका म्हणले की आम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज पाहिजे, आम्ही कर्ज देणार आहे. उद्या जर ह्या माणसानं कर्ज नाही फेडलं आम्ही काय घेईल तर आम्ही कोणाला धरायचं बांध. पण त्याला असा नियम होता की 10 वर्षापर्यंत त्या प्रॉपर्टीमध्ये कुणाला हस्तक्षेप करता येत नाही. एकंदर त्याच्यावर पर्याय काय? कारण ते ऐका ना, हे सगळं झालं दरम्यान ती होल्डवरती प्रोजेक्ट गेला. आता तो कॉन्ट्रॅक्टर गेला कोर्टात आणि तो आता त्याच्यावरती एक्सप्लेनेशन मागतोय. आता त्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यायची त्यात तरतूद नाही आहे. नगरपालिका म्हणते आम्ही कुठून द्यायला, केंद्राचा प्रोजेक्ट आहे केंद्राने द्यावा. नगरपालिकेच्या यात फक्त जागाच गुंतलेली आहे. जर झाला असता तर चांगले. ऐका ना, त्यामुळं लवाद केलाय शेवटी. आम्ही मग तडजोड करून कोर्टामध्ये त्यात स्वतः आम्ही लक्ष घातलं, विनंती केली बाबा ठीक आहे, तुझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे. मी त्यावेळेसच्या सीओना सांगून त्याला 6 कोटी रुपये द्यायला लावले. तो म्हणला मला काहीतरी द्या म्हणून ठरलं. 6 कोटी दिले. 6 कोटी घेतले आणि पुन्हा बदलला. असं असतं. आणि पुन्हा बदलला म्हणला आता उरलेले 6 द्या. तो ठेकेदार. नगरपालिका म्हणली असं नाही सीओ म्हणे, तुम्ही शब्द पाळला नाही म्हणले. असं नाही, आपलं ठरलं होतं 6 कोटी देतो, तुम्ही काम पूर्ण करा, आम्ही लगेच ती 800 घरं विकतो, त्यातनं आम्हाला पैसे येतील आणि ते तुम्हाला आम्ही लगेच रिलीज करतो. पण त्याने घातलं पुन्हा कोर्टात. ते गेलं लावाला पुढं. आता लावाला पुढं गुराळ चालू आहे त्याचं. आणि त्यामुळं हा प्रोजेक्ट होल्डवरती आहे. तरी सुद्धा मी देवाभाऊ उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर एक बैठक केली. आता सुद्धा मागच्या 3 महिन्यापूर्वी मी पत्र दिलं की साहेब ह्यात तुम्ही लक्ष घाला आणि ह्यातनं काय मार्ग काढायचा बघा. आता मी पालकमंत्र्यांना, कलेक्टर साहेबांना विनंती करतोय की डीपीडीसीतनं आम्हाला पैसे द्या, एक 10 कोटी रुपये. आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण करतो आणि ती घरं विकतो, त्यात येईल त्या पैशातनं त्याचं देणं देऊन टाकतो. प्रोजेक्ट एकंदरीत मार्गी लागला. म्हणजे मार्गी लागावा असा प्रयत्न आहे. पण दुर्दैवानं कोर्ट मॅटर झाल्यामुळं तो ठेकेदार कशालाच कन्सेंट द्यायला तयार. 3 निवडणुका या सहानुभूतीवर लढवल्या. 3 निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 2 विधानसभेच्या विठ्ठल पाटील मोठे मालकाचंही निधन झालं होतं, पण तुम्ही कधीच सहानुभूतीचं किंवा त्याच्या ह्याचं राजकारण केलं नाही. ते राजकारण करता तर तुम्ही त्यांची हे वाढले तर मोठे मालक वाढले तर का तुम्ही काय गोष्टी करू हे करताय? त्यांनी काय वागायचा हा त्यांचा विषय आहे, मी काय वागायचा हा माझा विषय आहे. तुम्हाला भांडवल करू वाटत नाही? समोरच्याने चड्डी काढली म्हणून मी शर्ट काढायचा का? नाही ना आपल्याला पटत या गोष्टी. मी ज्या संस्कारात वाढलोय, मोठ्या मालकाने सुद्धा कधी विचार केला नाही 1 मिनिटात विधानसभेचा राजीनामा देऊन टाक म्हणजे सोडले आमदार. पक्षानं जाहीरपणे सांगितलं होतं, नाही पक्षानं पाळलं. मालकाने काय कुठं भांडायला गेलं नाही राहत तर नाही राहत, ठीक आहे, लढत राहू. कधी ना कधी तर लोकांना कळलं ना या गोष्टी. आज ना उद्या कळतील, 5 वर्षानं कळतील, काय फरक पडतो. माझं वयच वाढवलं एवढाच विषय आहे. सध्याच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असताना दहशतमुक्त पंढरपूर हा एक त्यांच्याकडून सातत्याने प्रचार केला जातो विरोधकांकडून. तर तसा काही प्रकार आहे का पंढरपुरात? म्हणजे काय दहशत आहे, म्हणजे मला उदाहरण तुम्ही दिलं तर दहशत आहे किंवा काय अधिक चांगलं होतं. दमदाटी केली जाते, दहशत केली जाते? म्हणजे तुमच्याकडे काय असं उदाहरण असेल? आमच्याकडे तर काय नाही, पण सातत्याने तुम्ही उलट पत्रकारांनी म्हणलं पाहिजे ना, तुम्ही काय दहशत दाखवा म्हणून. उमेदवार आहेत त्यातले काही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, जेलमध्ये जाऊन आले होते. अशा असल्यामुळे त्यांच्यावर लोकसभेपासून लोकांवरती आरोप आहे. आरोप असणं आणि शिक्षा होणं हे फरक आहे. पण राजकारणाच्या आजच्या परिस्थितीमध्ये तुमच्या मनात असो अगर नसो हे एलिमेंट्स राजकारणामध्ये येतच राहतात.
पण त्यांना कुठेतरी काहीतरी कवच कोणातरी पाहिजे असते पक्षाचं, हे चालत राहतं. मग तुम्ही दहशत दहशत म्हणता. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचा उमेदवार आहे लाला पानकर, त्याला 2 दिवसापूर्वी दमदाटी केली, फिर्याद दाखल केली. उमेदवार कोण आहे दम देणारा? त्यांच्या आघाडीचा आहे. प्रभाग क्रमांक 13 आमचा गुरुदास अभ्यंकर रानगड उभारले, तिथे जे गोरगरीब कार्यकर्ते फिरते त्याला बोलवून दम दिले जाते. फिरला तर पाय मोडतो, हात मोडतो. कोणाची दहशत आहे? दहशत कोणाची आहे? हे सगळं जे दहशतमुक्त वातावरण इकडून आरोप होत असतील तिकडून आरोप नाही, आम्ही आरोप नाही केला. पंढरपूरकरांना हे सगळं मी कुठं आरोप केलाय? मी आरोप केलेलाच नाही आहे. आता जी चर्चा म्हटली असेल अरे, मी सांगतो हे होतंय तरी मी बोलत नाही. कुठं भाषणात बोललोय का मी दहशत कोणी केली? माझ्या धमक आहे त्याला सरळ करायची कोण असेल तर. जे दहशत करत असेल माझ्या कार्यकर्त्याला मी जाहीर सांगितलं, हात तोड लावून दाखवा, मग तुम्हाला दाखवतो काय प्रशांत परिचारक आहे ते. कारण मी दहशत ही आम्ही आज नाही गेली 40 वर्ष बघतोय पंढरपुरात. ही सगळी जी आहेत ना, यांची ताकद नाही नजर वर करून आमच्याकडे बघायची. एवढी नैतिकता आपण सांभाळली राजकारणामध्ये. मी कोणाला दमदाटी करायला जात नाही, पण ती नैतिकता सांभाळली. त्यामुळं त्यांच्या प्रत्येकाच्या दिव्याखाली किती अंधार आहे हे आम्हाला माहित आहे. आणि राजकारणामध्ये असे एलिमेंट्स राहतात. ते गृहीत धरून सगळं पुढं. हे बघा, तुम्हाला हे राजकारण काय, ही कुठं भजन कीर्तन प्रवचन हा हरिपाठाचा सप्ताह नाही. इथं आलेला कार्य म्हणावं लागतं, ही निवडणूक कार्यकर्ते करावं लागतं ना सगळ्या गोष्टी. त्याला असं घेऊन कच चालतंय राजकारण. आम्ही 40 वर्ष हीच करतोय, सगळ्यांना तोंड देतोय. मग खरं तर मग हात परिचार पॅटर्न आम्ही 40 वर्ष या सगळ्यांना पुरून उरलोय. तर ह्याच्यातला एकच मुद्दा की विठ्ठल परिवार एकत्रित आला आणि 2 दिवस आघाडी त्यांची सगळ्या तालुक्याला दिसली आणि नंतर अचानक अभिजित पाटील यांच्याकडून नगराध्यक्षाचा उमेदवार देण्यात आला. त्या सगळ्यामध्ये कुठं परिचार पॅटर्न दिसून येतोय? कशामध्ये? म्हणजे आता माझा तर याशी काही संबंधच नाही. प्रत्येकाचा मुळात परिवार म्हणजे काय हेच मला सांगा. परिवार स्वतःचा स्वार्थ आला की एक व्हायचं, दुसरं काय झालं की वेगळं व्हा. तुम्हाला वेगळं कोणी केलं? आम्ही केलं. एकमेकाचे आबरू झेंडवडे कोणी काढले? कारखान्यात किती खाल्लं, ह्यानं किती खाल्लं, त्यानं किती खाल्लं? आम्ही नाही ना केलं काय, त्यांचं त्यांनीच केलं. फक्त पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये लोकांना काही करून परिचारक नको आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये कमी जास्त होत असते, सकाळ संध्याकाळ जशी होती तसं राजकारणात होतं. पण आम्ही नको आहे. ठीक आहे, आम्ही शांत बसतोय ना. पक्षाने सांगितलं शांत बसा, शांत बसलो. जनतेने सांगितलं शांत बसा, शांत बसलो. तरी आमच्या मागची वर्दळ कमी झाली का? माणसं कमी झाली का? आज मी कुठल्या सत्तेवरती नाही तरी तुमच्या सगळ्या, मी आज सगळ्या प्रेसच्या रिलीज बघतो. एक मिनिटाची जर ती हे असेल त्याच्यामध्ये 7 ते 8 वेळा परिचारक 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 हिच नाव असते. मला आनंद मिळतो, आपली पब्लिसिटी होते, विनामूल्य काय न करता. चांगला आहे ना. असंही का म्हणलं जातंय की तुम्ही माध्यमांशी 2 हात लांब असताय? तसं काय नाही. म्हणजे तुमच्याशी माझी मैत्री आहे. तो आला मी त्याला मिठी मारतो, पाठवतो, हात टाकतो, काय मोहनराव कसं चाललंय म्हणतो का नाही. पण कसं आहे, या पद्धतीनं जे चाललंय आता, म्हणजे मग राजकीय कार्यकर्ते राजकारणी असू द्यात किंवा मीडियामध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या आता हे भरणा व्हायला लागला. नुसतं आमचंच बिघडलंय असं नाही, तुमच्यात बी बिघडलेलं आहे. फक्त तुम्ही आम्हाला शिव्या देऊ शकता, आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही, एवढाच विषय. तुम्हालाही पटतंय मनाला ह्या सगळ्या गोष्टी, की काही चुकीच्या गोष्टी घडतील. या निवडणुकीत तिकीट वाटपापासून काय नाट्यमय घडामोडी घडल्या. विठ्ठल परिवार एकत्र होण्या अगोदर तुमच्या संपर्कात काही विरोधी पक्षातले नेते होते असे तुम्ही सभेत सांगितलं. तर तो काय प्रकार होता की ते खरंच तुमच्या संपर्कात होते, बीजेपीचे तिकीट मागत होते? त्यांनी आता भाषणात तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांना अधिकारच नाही. यांना अधिकार असते तर तिकीट यांना का मागायला लागलं असतं, सीएम कडे का जावं लागलं असतं? मग कशाला आलता तर माझ्या? तो काय प्रकार काय होता नेमकं काय तुम्ही झालं होतं? आता कसं आहे, तुम्ही त्यांनाच विचार. विचारला त्यांनी तर सांगितलं कसं आहे, आता ते अडचणीच आहे त्यांना. निवडणुकीच्या अगोदर 15 दिवसापासून एवढंच नाही, तुमच्या माहिती करतात. अजून सांगतो,
BRS मध्ये जाताना सुद्धा मला विचारून गेले. हं. अजून काय सांगू, काय सल्ला दिला होता? जाऊ नको म्हणून सल्ला दिला होता मी. विचारा. परंतु वडिलांच्या पोटावर हात ठेवून सांगा मी बोललो नाही. चुकी निर्णय करशील, राजकारणात समशील, तू जाऊ नको, ती आपल्याकडे नाही चालत, जिथं आहे तिथं नीट राहा. आता सुद्धा मी त्याला दिला होता विधानसभेच्या वेळेस सुद्धा. म्हणजे मी काय माझं वैयक्तिक कोणाशी माझा काय भांडण्याचा आणि द्वेषाचा विषय नाही. आपल्याकडनं आपण चांगला सल्ला देणं मी सगळ्यांना देतो. अगदी दिलीप धोत्र्याला सुद्धा दिलाय परवा. दिलीप जाऊ दे म्हणलं, फार उगाच डोक्याला टेन्शन घेऊ नको. त्याला काय आपलं काय भांडण, आमचं कोणाशी माझं भांडण नाही. सल्ला घेतात निवडणुकीमध्ये सुरुवात कोणी केली? माझ्यावर. तुमच्या प्रचाराच्या वेळेस झाली. माझ्यावर सुरुवात कोणी केली? मी नाही सुरुवात केली. पण तुम्ही जर माझ्यावर वैयक्तिक यायला लागला, माझ्या कुटुंबावर यायला, तर मी सोडणार नाही. सगळ्याचे कपडे काढ. आणि आजचं नाही, मला त्यांच्या सगळ्या सुरुवातीपासूनच मायापाशी द्या का. म्हणजे तेव्हा हे राजकारणात नसतील तेव्हापासूनच द्या का. मोठ्या मालकांनी कुठल्या कुठल्या कशा कशा गोष्टीमध्ये काय काय मदत केली. पण ठीक आहे, गेलेल्या लोकांबद्दल बोलायचं नाही. पण तुम्ही जर वैयक्तिक कुटुंब म्हणून जर मला त्रास द्यायला लागला, मला छेडायला लागला, हां तुम्ही माझं टीका टिप्पणी करा, काम केलं नाही म्हणा, ठीक आहे, राजकारणात ते चालत राहतं. पण तुम्ही माझ्या अगदी कपडे कसे घालतो, काय करतो, मी जर काही बोललो तर मग राग येतो. पण मी कुणालाच कधी वाकडं बोलायला जात नाही, कधीच जात नाही. एवढे माझ्यावर तुटून पडतेच सगळे एकत्र होऊन. चालू दे मग, तो काय दिया उसका भी भला, न दिया उसका भी भला. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे असं तुम्ही म्हणताय. 16 सालापासून भगीरथ बालकी झडपीला उभारले, 21ला उभारले, 24ला उभारले, आता 25ची निवडणूक आहे, अजून तेच उभारतात. तुम्ही एक दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं निष्ठावंत शिरसट कुटुंब आहे, त्यांच्या घरात उमेदवारी दिली. हे त्यांच्याकडे देण्याची काय ही उमेदवारी? नाही, शेवटी कसं आहे, आपण मुळात आम्ही आहोत लहान माणसं. सूरज, आपल्याला मुंगीहून साखर खाई सवय. हत्तीहून लाकडं फोडायला कोणी सांगितलंय? आमच्या 40 वर्षाच्या राजकारणात या छोट्या छोट्या समाज घटकांनी मालकाला फार मोठं समर्थन दिलं. तर काय होतं, 25 वर्ष आमदारकी एवढ्या मोठ्या ह्याच्यात मिळवायची, टिकवायची सोपं नाही. आज 20 वर्ष आमदारकी नाही आहे, तरी सुद्धा आमच्या घरासमोर राबता कमी आहे का? आमच्या संस्था नीटच चालतंय, कुठं आहे का भानगडी काही? कारण लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा आमदारकीला उभा राहतो किंवा पक्ष सांगतो खासदारकीचे इलेक्शन आहे, त्यावेळेस ही मंडळी सगळी हिरिरीनं पळतात ना तटस्थपर्यंत. म्हणजे जेव्हा त्यांची निवडणूक येते त्याला संधी दिली पाहिजे ना. मग ती जर संधी आपण काढून घेतली तर त्याचा उपयोग काय? त्यामुळं आम्ही वापर करत जवळजवळ 30-35 वर्ष आज बरोबर आहे आमच्या. नागेश भोसले तुम्ही 7.5 वर्ष त्यांना नगराधीश केलं होतं. त्या पद्धतीनं वसंत नाना देशमुख हे तुमच्या सोबत अनेक वर्ष काम केलं. मराठा समाज चेहरे जे आहेत महत्वाचे ते आपल्याला सोडून जात आहेत. आपल्याला असं काय नाही, येत आहेत जात आहेत. एकच मराठा आहे का? प्रत्येक गावात असे शेकडो आहेत ना पोरं. नवीन टीम तयार होत राहते. त्यामुळे तसं काय, आज तुम्ही बघा 9-10 तरुण पोरं उभा केलीत मी मराठा समाजाची. सगळे यंग आहेत, ते पुढचं 10-20 वर्षाचं राजकारण करू शकतील. मलपे असेल, आमचं शेंबडे असेल, अशी कितीतरी उभा केलीत ना. त्याच्यामुळे पंचायत समितीला, कारखान्यामध्ये, मार्केट कमिटीला. आज अर्बन बँक एवढी मोठी संस्था आहे. माणूस साधं सोसायटी सोडत नाही लोक. मी एका मिनिटात सगळे सदस्य नवे करून टाकले. मी बाजूला झालो. आहे का इथं कुठं दारात ह्यांच्या पडवायच्यात दाखवा हे निघून. 30 वर्ष कारखान्याचा चेअरमन आमच्या घरातला नव्हता. होता का? मी आता चेअरमन झालो. सांगावं त्यांनी. मुळात कसं आहे, कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा लागतो.
त्याला तेवढं आपुलकीनं वागवावं लागतं. मला खात्री आहे नगराध्यक्ष कोणी झाला तरी तो काही वेडवाकडं करणार नाही, विचारल्याशिवाय कुठला निर्णय घेणार नाही. आज बँकेमध्ये हतीश मुळ्याला चेअरमन केलंय, संचालक सगळे नवीन आहेत, त्यांचा कारभार झाला. मी हस्तक्षेप सुद्धा कधी करत. अडचण आली की येतात, विचारतात, बोलतात, मी सल्ला देतो, पुढं चालू आहे. पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते नॅशनल हायवेने जोडले गेलेले आहेत. कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते झाले, मात्र त्याचा दर्जा राखताना तुम्ही बघितलं काय रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्याला त्या प्रशासनावर वचक ठेवताना हायवेची म्हणतात, राजकीय नेते मंडळी कुठे कमी हायवेची का पडते. कशाची? हायवेची म्हणा किंवा शहराला जवळची असतील हायवे असेल. नॅशनल हायवेचा कंट्रोल तर काय आपल्याकडे कोणाकडे नाही. शहरातल्या रस्त्यांवरही काय बाबा तुम्ही निधी आणला, मात्र त्याचा दर्जा राखता बघितलं जात नाही. मार्केट समोरचा त्यावेळेस तो रस्ता, त्यावेळेस त्याला माझं पत्र आहे, अजून तुम्ही काढून मला ते ठेकेदार ब्लॅकलिस्ट करावं. माझं पत्र आहे नगरपालिकेत, माझ्या रेकॉर्डला. त्या ठिकाणी तुम्ही सभा काय? घेतली 16 पण- साली. मी ऐकली होती सभा. हा. तुम्ही सांगितलं होतं की पुढचे 25 वर्ष आपल्याला म्हणजे मी 8-10 रस्ते काय तर डांबरीकरण करणार आहे आणि तिथलाच रस्ता मला निकृष्ट तो झालेला आहे. ठेकेदार. आणि मी काय म्हणतो, आता जे नगराध्यक्ष होते ना 7.5 वर्ष, त्यांना विचारा की काय झालं. तर तुमच्यावर एक नवीन आरोप होती, लाडका ठेकेदार योजना, लाडकी बहीण जशी यांचं लाडका ठेकेदार योजना आणली, ते खिलार ठेकेदार संदर्भात किंवा सगळ्यात महत्त्वाचं प्रोजेक्ट पंढरपूरमधला नामसंकीर्तन सभागृह आहे, तेही रखडलं आहे, तर सातत्यानं निधी वाढ मिळते. मग ते रखडू दे म्हणून तुम्ही काय केलं त्यांना विचारा. मी नामसंकीर्तन सभागृह मागणी केली 17 साली, मंजूर झालं 18 साली, 17च्या एंडला टेंडर झालं. टेंडर झाल्यानंतर सांगोल्याच्या ठेकेदाराने ते काम घेतलं. निकृष्ट काम करतोय म्हणल्यावर त्याला नगरपालिकेने ब्लॅकलिस्टेड केलं. ब्लॅकलिस्टेड केल्यावर तो गेला कोर्टात आणि हा माझ्यावरती अन्याय होतोय म्हणून त्यात जवळजवळ 1 वर्ष गेलं. शेवटी हायकोर्टमध्ये तडजोड झाली आणि हायकोर्टने सांगितले की तुमच्या ह्याचं ब्लॅकलिस्टेड आहे ते काढून टाका, ह्याचं पुढचं करिअर बाद होईल. आणि त्याला सांगितले की तू कामातनं विड्रॉ. त्याप्रमाणे तो विड्रॉ. 19ला निवडणुका झाल्या, सरकार बदललं. आमदार कोण होतं 19ला? तिथलं पुढं 2 वर्ष 3 वर्ष उद्धव ठाकरे सरकार. 1 रुपया दिला नाही पंढरपूरसाठी. माझी किती पत्र आहेत बाबा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या 4 महिन्यानंतर मी पुन्हा 20 कोटी आणले आणि त्या 20 कोटीमध्ये त्याचं उर्वरित काम आता पूर्ण केलं. जवळजवळ 3-3.5 वर्ष पुन्हा पुढं कोविड आला, त्यामुळे ही 4 वर्षामध्ये त्याची परत कॉस्ट वाढत गेली. पण तरी सुद्धा ते काम म्हणजे एवढं अशक्य काम होतं ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलंय. मी त्याला शाबासकी द्यायची राहिली बाजूला. माझ्यावर ठेकेदारीचा आरोप करणाऱ्यांना त्याला म्हणावं ड्रेनेजचं ठेका रद्द कुणी करायला लावला, खरं तर किती पैसे मागितले ठेकेदाराला, कुठल्या मंत्र्याकडनं फोन करायला लावले. 8 महिने ते टेंडर पडलंय, 3-4 महिने मंत्र्याकडनं फोन करून ते टेंडर कमी करायला, रद्द करायला, परत रिकॉल टेंडर केलं. पहिलं टेंडर माझ्या माहितीप्रमाणे 15-16% बिलो होतं. पुन्हा रिकॉल केल्यावरती 0% दिलं. कोणाचं पाप आहे ती? त्यांचे मांडलं जे बसतेत ना ठेकेदार सो कॉल्ड, समोर येऊ द्या. तुम्ही जर त्या खोलात गेला तर त्या ठेकेदाराला पळायला सुद्धा कळायचं नाही. फोर्जरी केलेले कागदपत्र ठेकेदारानं जोडले, आपण ते फोर्जरी केली. खरं तर मला की निवडणूक पंढरपूर नगरपालिकेची असताना अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात. पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, साहजिकच आषाढिक वारच्या दृष्टीनं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे नेते असतात, त्यांच्या दृष्टीनं पंढरपूर शहर हे विकसित व्हायलाच पाहिजे. मात्र इथला जर काही झोपडपट्टी एरिया बघितला असेल, सर्वसामान्य लोक बघितलं असेल, तर त्या नागरिकांना छोट्या अपेक्षा आहेत. तिथल्या माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं गेलं पाहिजे.
मला चांगली आरोग्य सेवा मिळत गेली पाहिजे. त्या सगळ्या दृष्टीकडून त्या लोकांसाठी काय जाहीरनामा असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे कॉटेज हॉस्पिटल पंढरपूरमध्ये उभं केलेलं आहे ते खरं तर एका बाजूला उभं केलेलं आहे, थोडं अडवणीच्या ठिकाणी आहे समजलं तर त्या सर्वसामान्य लोकांना की ही निवडणूक आपली वाटावी, हा नेता आपला वाटावा, ही नगरपालिका आपली वाटावी, या दृष्टीने नगरपालिकेचे काय प्रयत्न असतील. कारण आता जर दोन्ही सभेतून जर आकडे बघितले तर ते कोट्यवधीचे आकडे येतात एवढ्या ज्यांना. ह्यात सर्वसामान्य नागरिकांची नाळ किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी ही निवडणूक आपली वाटावी त्या दृष्टीनं काय प्रयत्न आहे. सर्वसामान्य नागरिकाला काय पाहिजे त्यांना मला हेच कळत नाही. या गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही बघा 1600 लोकांना घरं दिली रमाई आवासमधून, 1600 कुटुंबाला. ही सर्वसामान्य नाहीत का? 1835 रस्त्यावरती बसणाऱ्या विक्रेत्याला 10,000 पासून 50,000 प्रधानमंत्री या योजनेतनं पैसे दिले. ही सर्वसामान्य नाहीत का? मग सर्वसामान्य म्हणजे कोण? 1600 घरं जर होत असतील 4-5 वर्षात, मग ही सामान्य नाहीत का लोक? म्हणजे आज इथल्या मग कसं आहे, तुम्ही कुठल्या अँगलनी बघताय त्या गोष्टीकडे. जर तुम्ही ठरवलंय की ह्यातनं निगेटिव्ह काढायचं आहे, निगेटिव्ह निघणार आहे. पॉझिटिव्ह काढायचं म्हणलं, किती घरं राहिली होती? 2800 घरं होती, त्यातले 1600 लोकांना मिळाली, 1200 राहिली. 1600 तर मिळली ना. असं तुम्ही मांडणार नाही. पण काय होतं, मांडताना तुम्ही म्हणणार 1200 लोकांना मिळालं नाहीत. अरे 1600ला मिळाली ना. 2,500 पथविक्रेते असतील, 1800 लोकांना तर पैसे मिळाले ना. म्हणजे तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघताय. आणि झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये आज अशी मानसिकता आहे की त्या लोकांची, सरकारचं धोरण काय आहे, 350 फुटापेक्षा घर द्यायचं नाही. ते तर मी बदलू शकत नाही. या मेहतर समाजाचं आंदोलन 20 वर्षापासून चालू. पहिलं आंदोलन केव्हा सांगितलं होतं की तुम्हाला अशा पद्धतीनं घरं मिळणार नाहीत. सगळ्या राजकीय लोकांनी भडकवलं, बघा मालक तुम्हाला घर देणार नाहीत, तुला सगळं माहिती सोडायचं. या सगळ्या पुढाऱ्यांनी. आज 20 वर्षानंतर काय झालं? मी 20 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं तेच लोकांनी मान्य केलं. हक्काची घरं द्यायची, पण त्यांना पाहिजे होती बैठी घरं. मी म्हणलं हे देऊ शकत नाही, तुम्हाला टॉवरमध्येच जावं लागेल. आज टॉवरमध्ये जायची तयारी दाखवली त्यांनी. एकंदरीत तुमचे जे प्रयत्न आहेत विकासाच्या दृष्टीनं ते आहेत. पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक तुम्ही खरं तर मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लढवते. पंढरपूरकरांना काय आव्हान कराल की तुम्हाला तुमच्या भाजप पक्षाला लोकांनी का निवडून द्यावं? कारण भाजप पक्षाविषयी लोकांमध्ये जर काही ठिकाणी नाराज असेल, कारण त्याचं चिन्ह जे काही तुमच्या जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी काही त्या ठिकाणी आहे. हे नरेटिव्ह तुम्ही पसरवलं भाजपबद्दल नाराजी. दुसरा विषय तुम्ही जे म्हणला की चिन्ह घेतलं नाही, हे भाजपच्या कमळ चिन्ह नको म्हणून असं नाही घेतलं. माझी पंढरपूर मंगळवाडा विकास आघाडी आहे, रजिस्टर आहे तुमचं. रजिस्टर आहे. त्याचं रजिस्ट्रेशन जिवंत राहावं लागतं. त्याकरता किमान 5% जागा निवडून याव्या लागतात, तर तुम्हाला हे चिन्ह गोठवता येतं. माहीत नाही कुणाला ह्या गोष्टी. लोक आता मोठमोठ्या गप्पा हाणतायत, पण स्वतःच कसे अर्ज, कशी आघाडी, कशी चिन्ह मागायची ही पण ह्या लोकांना माहीत नाही. मग ह्याच्याकरता म्हणून मला 40 जागाच्या 10%ने 4 जागा निवडणूक लढवावी लागत होती. मी दरवर्षी आयोगाकडे माझं सगळं सादर करतोय दप्तर, त्यामुळे माझं रेकॉर्ड आयोगाकडे क्लिअर आहे. म्हणून तर मला कब्बशी चिन्ह गोठवून दिलं ना आयोगानं. बाकीच्याला का दिलं नाही? जिल्ह्यात किती आघाड्या आहेत? अनेक ठिकाणी आघाडीवरच. पण त्याला चिन्ह कोणाला गोठवलं नाही, पुन्हा गोंधळ घालावा लागला त्यांना. तर ह्या राजकीय कुरगुडी करत असताना कशाची कुरगुडी? काहीच नाही हो. त्यामुळे तो एक विषय आहे. आणि कमळ चिन्हाबद्दल कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही. 21ची निवडणूक कमळावर लढलो आम्ही, विधानसभेची निवडून आलो. बरोबर. 24ची निवडणूक कमळ चिन्हावर लढलो. 4000 मताचं लीड शहरात नाही आम्हाला, याच कमळ चिन्हावर आहे. त्यावेळेस तो उमेदवार स्थानिक नव्हता. पंढरपूर मंगळवाडा हा प्रचार केला गेला होता अवताड्यांच्या बाबतीत. आणि 25 साली नाही म्हणलं तरी मी त्या इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये होतो, मूडमध्ये होतो, अचानक थांबलो. त्यामुळे माझ्याही लोकांमध्ये काही थोडी नैराश्याची भावना साहजिक आहे ती आहे.
त्यामुळे ज्या उत्स्फूर्तपणे व्हायला पाहिजे होतं तिथं काही ठिकाणी थोडं मागं पुढं झालं बी असेल, मी नाकारत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला लीड आहे 4,000चं शहरात. मग तेव्हा कमळ चाललं, एवढं आरक्षणाची वावटळ उठली होती, 5 तालुक्यात कमळ चाललं नाही किंवा तिथला सत्तेचा निवडून आला नाही, मंगळा पंढरपूरमध्येच का. त्यामुळं असं काय नाही आहे. लोकांना या विनंती माझी एकच आहे की लोकांनी समजून घ्यावं, नगरपालिका आणि तिचं उत्पन्न त्यातनं होणारा खर्च वजा जाता नगरपालिकेकडं आर्थिक पाठबळ काही नाही. त्या स्वतःच्या उत्पन्नामधून नगरपालिका या शहरातल्या नागरिकांना सेवा पुरवू शकत नाही. त्याकरता नगरपालिकेला पूर्णपणे शासनावरती अवलंबून राहावं लागतं. आणि केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे पुढची 4 वर्ष. आता जर चुकीचा निर्णय घेतला, इथं पापर करायत का परिचारक आहेत हा गौण मुद्दा आहे. डेव्हलपमेंट करायला असेल तर पैसेच पाहिजे, आणि पैसे आणायचे असेल तर सरकारकडे जावं पाहिजे. इथं जर चुकीचा निर्णय झाला काय तर उद्या राज्य शासन निधी देईल का याबाबत मला शंका आहे. देईल निधी, पण हात आखडता येईल, उशिरा देईल, बघू करू, 4 वर्ष विधानसभा लांब आहेत अजून. त्यामुळं डेव्हलपमेंट थांबल आणि नगरपालिकेकडे सगळ्या डेव्हलपमेंट येतील या डोक्यातनं हा पहिला भ्रम तुमच्या माध्यमातून विनंती करतो सगळ्यांनाच, नागरिकांना, पुढाऱ्यांना किंवा मीडियाला, सगळ्यांनाच, की हे जे काय पंढरपूरचं विजन घेऊन मुख्यमंत्री काम करतात ते विजन कुठल्याही नगरपालिका ग्रामपंचायती ह्या स्तरावरचं नाही आहे. हे विजन आहे ते पूर्णपणे इंटरनॅशनल लेवलचं विजन त्यांचं आहे. त्यामुळे त्याच्याकरता वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम होणार आहे. प्राधिकरण करून ठेवलं, आम्ही त्या विरोध करत होतो. काय केलं प्राधिकरण? नगरपालिका बंद पडावी म्हणूनच केलं. कोणी केलं? विचारा ना तुम्ही, कोणी केलं, कोणाच्या काळात झालं? त्यांना वाटलं प्राधिकरण केलं म्हणजे सगळं आमच्या अधिकार, असे येऊ शकत नसतील. घटनेनं ग्रामपंचायतीला अधिकार दिले, घटनेनं नगरपालिकेला अधिकार दिले ती कामं करण्याचा, पण कुठेतरी खोडा घालायचा प्रयत्न प्राधिकरणाच्या माध्यमातून झाला. आणि त्यातनं मग ह्यालाच पैसे देऊ नका, त्यालाच देऊ नका. नगरपालिका आमच्याकडे होती 16 साली, त्याच्या अगोदर सुद्धा 11 साली आमच्याकडेच होती. त्यामुळं कसं आहे की ही लोक तुमच्याकडे येत आहेत. जर पंढरपूरचं नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद ओपन महिलेकरता राखीव नसतं तर ही मंडळी नगरपालिकेच्या आसपास नाही, शहराच्या हद्दीच्या आत सुद्धा आली नसती. फक्त स्वतःचं राजकीय पुनर्वसन करणं आणि कुठून तरी काहीतरी मिळते का ह्याच्यावर सगळ्याला डोळा आहे. नगरपालिकेत काय आहे काय नाही मला माहीत आहे. शासन जर नसेल तर नगरपालिकेमध्ये तुम्हाला चिमटभर माती सुद्धा टाकू शकणार नाही अशी परिस्थिती नगरपालिकांची आहे देशातल्या सगळ्या राज्यातल्या. पंढरपुरात 3-4 हजार कोटी रुपये खर्च करून कॉरिडॉरचा प्रकल्प येणाऱ्या काळात होणार आहे. समोरचे सगळे कॉरिडॉरला कुठं होणार होऊ देणार नाही असं हे करतात. तुमची भूमिका काय आहे? तुमची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. लोकांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. जनतेची आहे ती आमची आहे. काय लोकांकडून विरोध केला जातो, त्यांची कशी कसं आहे, कुठलाही प्रोजेक्ट तुम्ही घ्या, धरणं बांधा, काही बांधा, विमानतळ बांधा, विरोध होतोच. सासवडचं विमानतळ काय केलं त्यांनी, डिक्लेअर केला रेट, 80% लोकांनी संमती दिली, प्रोजेक्ट पुढे गेला. कॉरिडॉर ही संकल्पना कशा डोक्यातनं आली आम्हाला माहित नाही. मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी जे जे करावं लागेल अशा पद्धतीचा आराखडा करण्याच्या सूचना केंद्रातनं आणि राज्यातनं प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर नाही. त्यामुळे नुसतं पंढरपूर नाही, मग तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, शिर्डी ही जी तीर्थक्षेत्र आहेत महत्त्वाची, या सगळ्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून एक टुरिझम, धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या ठिकाणी करणं, धार्मिक या ठिकाणाचं महत्त्व चांगल्या पद्धतीनं वाढवणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्याला प्रसिद्धी देणं, ह्याच्याकरता ह्या योजना काही केल्या जात आहेत.
आता पहिल्या टप्प्यातनं नॅशनल हायवेनं ही सगळी गावं जोडली झाली. रेल्वे त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देण्याचं नियोजन सुरू आहे. विमानतळाची कनेक्टिव्हिटी देण्याचं नियोजन सुरू आहे. आणि मग त्याचा भाग म्हणून त्या मंदिर परिसरामध्ये जे जे करावं लागेल ते करायचं नियोजन. आता मंदिराला जुनं रूप द्यायचं 75 कोटी रुपये 73 कोटी दिले, काम चालू आहे. त्याच्याबद्दल कुणाला आक्षेप नाही. आता जे काही तुम्ही तथाकथित जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये म्हणतात की 300 लोक बाधित आहेत, 400 लोक बाधित आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी लोकांनी विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी तुम्हा पत्रकारांना मुलाखत दिली की न भूतो न भविष्यती हा शब्द आहे. पण ठीक आहे, विकास कामं आहेत, शासनाचं काय पॉलिसी असतील, आपली भूमिका आहे की इथला लोक विस्थापित झाले नाही पाहिजे. मग त्यात 2 प्रकारचे विस्थापन आहे. एक आहे ते तुमच्या आर्थिक म्हणजे उद्योग व्यवसाय आहे त्याचं विस्थापन होणं, आणि एक तुमचं राहत्या घराचं विस्थापन होणं. त्या शासनाची भूमिका अशी आहे की ज्यांचे उद्योग या मंदिरावरती अवलंबून आहे अशा लोकांना, व्यावसायिकांना आम्ही विस्थापित होऊ देणार नाही. त्याला मंदिर परिसरामध्येच त्या ठिकाणी आम्ही दुकानदारी देऊ. दुसरा प्रश्न असा आला की मग घरं पाडतायत, त्यांचं पोट आता या वारीवरती ह्याच्यावरती भरतंय, त्याच्याकरता वेगळ्या पद्धतीनं काय मदत करता येते का? शासन म्हणते आम्ही ते बघू. ह्या लोकांना काही दुकान व्यवसाय देता येतात का अशी आम्ही मागणी करतोय. घर गेलं ठीक आहे, त्याला एक दुकान द्या त्या परिसरात, आणि घराचे पैसे द्या, तो राहायला कुठेही जाईल अर्ध्या किलोमीटरवर, आणि त्याचं तिथं रोजगार तर चालू राहील. त्याच्यावरही सकारात्मक आहे जिल्हाधिकारी, शासन. अंतिम कुठलाही विषय नाही. म्हणजे प्रशासनाच्या स्तरावरती सगळी तयारी आहे. राज्य शासनानं अजून निर्णय कुठला घेतलेला नाही. आमदार असो किंवा मी असो, मी तर काय माझा संबंध नाही, मी काय आमदार नाही, त्यामुळे त्यांनी मला विचारावं अशी अपेक्षाही नाही माझी. पण आमदारांच्या बाबतीत सुद्धा त्यांनाही काय अजून त्यातलं डिटेल असं आणखी काय आम्हाला कुणाला सांगितलं नाही. पण तरी आम्ही तुमचं ऐकतोय, त्यांचं ऐकतोय, आम्हीच पत्र खरडतोय, सरकारशी मांडतोय. पण ठीक आहे, समाजामध्ये 10% 20% लोक असतात. आता 80% लोक जर उद्या सह्या दिल्या बाधित लोकांनी, काय होणार? आणि लोक येऊन सांगतायत आम्हाला आमची काय हरकत नाही, पैसे आम्हाला वाढवून द्या. आम्ही सांगतो बाबा ठीक आहे, तुमची ती भूमिका आम्ही शासनाला मांडू. त्यातनं चांगलं जे होईल ते आपण करावं ही भूमिका आमची आहे. फक्त एक रोजीरोटी कोणाची जाऊ नये, त्यातला महत्त्वाचा प्रश्न. आणि ती कशी वाचवता येईल याच्याकडे आमचं लक्ष. मग बरं तुम्हाला घराचे पैसे 2000 कमी मिळाले का जास्त मिळाले हा विषय गौण आहे. पण मुख्यमंत्र्यांना आम्ही ते म्हणतोय की काय एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये काय जातील थोडे पैसे, 2 पैसे जादा, पण त्यांच्यापुढे अडचण अशी की एखाद्या कुठल्या प्रोजेक्टला जर वेगळ्या पद्धतीनं जर निर्णय घेतला तर महाराष्ट्राला सगळ्या तो लागू करावा लागेल, अशी त्यांची अडचण आहे. त्यामुळे बघू कसा मार्ग निघतोय त्यातनं. एकंदरीतच समन्वयानं मार्ग काढून हा समन्वयानं जावं लागेल ना शेवटी. कुठल्याही शासनात तर काय शासन म्हणजे काय कुठलं त्या मोहम्मद तुघलकाचं शासन नाही. मोहम्मद तुघलक नाही, परंतु मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे उज्जैनच्या धर्तीवरती, आणि तो कुठं साध्य करायचा म्हणून पुन्हा मग इथं फडणवीसच्या माध्यमातून असेल किंवा मग इथला भाजपचाच पुन्हा नगराध्यक्ष असायला पाहिजे. हे सगळे राजकीय डावपेच. नगराध्यक्ष काय हा कॉरिडॉरसाठी नाही, परंतु इथं आल्यानंतर कोणी जरी नगराध्यक्ष झाला, कोणी जरी झालं म्हणजे सरकारने ठरवलं करायचंच. झा साहेबांनी ठरवलं महाद्वार पाडायचं. तात्यासाहेब डिंगरे मंत्री आमदार होते, बहुतेक अंतुले साहेब किंवा बाबासाहेब देशमुख, बाबासाहेब भोसले कोणतं मुख्यमंत्री होते. एवढं प्रेशर होतं तरी नाही ऐकलं झा साहेबांनी, केलं. सरकारने करायचंच ठरवल्यावर त्याला कोणी जरी आम्ही आडवं पडलो उद्या तर सरकार निर्णय घेऊ शकतं. पण ती भूमिका देवेंद्रजींची नाही आहे, ही तुमच्या माध्यमातून मी स्पष्ट करतो. त्याकरता तर एवढा 2 वर्ष डिले व्हायला लागलाय ना. महाराज मंडळीशी बोलतायत, ह्या लोकांना बोलवून घेतलं सगळ्या मंदिर परिसरातल्या, त्यांच्याशी चर्चा करतायत. बाबूला आपल्याला ह्या जावं लागेल, ते म्हणतात नाही आम्हाला असं पाहिजे. पण एका सर्टन लिमिटपर्यंत या सगळ्या गोष्टी चालणार. पण शासनाच्या एकदा ठरवल्यावर त्याला काय उद्या शासनाने ठरवलं तर होतंय असं. फडणवीस यांनी जर ठरवलं ते प्रशांत पटेलला आमदार करायचंय तर ते कधी ठरणार? त्यांनी ठरवलं एकट्याला उपयोग नाही. जसं पद्धतीने म्हणलं की असं आहे, ती पार्टी आहे शेवटी, पक्ष आहे, त्यांचं कोर कमिटी असती,
सगळी बाकीची समीकरणं त्या ठिकाणी आहे. बावनकुळे साहेब इथं आले होते निवडणुकीच्या पूर्वी. त्यांनी म्हणले होते की आम्ही जरी आता शांत करत असलो तरी त्यांना आम्ही पुनर्वसन करू किंवा त्यांना न्याय देऊ. म्हणावं लागतं तुमच्यासमोर, काय नाही म्हणा, ह्याला आकलून देणार आहे म्हणावं लागतं. म्हणायचं असतं. आपण बी वेटिंग करायचं असतं. शरद पवार शब्द देऊन गेलते 2009 साली मोठ्या मालकाला कॅबिनेट मंत्री करतो, नाही पाळला. मला सवय आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे राजकारणातले सगळे शब्द पाळायचे असतात असं काही नाही. अरे शब्द पाळले पाहिजे या मताचा आम्ही तर पाळतो. MIDCचा विषय असेल माझा 35 गावच्या पाण्याचा 9 पासून 21 पर्यंत वाट पाहिली. त्याचं राजकारण झालं पाण्याचं पंढरपूरच्या MIDCचं. परंतु ज्यावेळेस भाजपची सत्ता आली त्यावेळेस ह्या गोष्टीला मंजुरी मिळाली, पुढे गेला प्रोजेक्ट. जर तुमच्या विरोधी हे जो उमेदवार जर निवडून आला तर विकास होईल का पंढरपूरचा? मी आज काय सांगणार, त्यांचं एवढं मोठं विजन आहे, तुम्ही सांगताय होईल ना, न व्हाल काय झालं. विजन असेल तर 100% होईल. मग काय आता सोपं झालं, पक्षात प्रवेश केला की सगळंच संपलं. तर अगोदर जाणार 19 साली जाणारच होते ना भाजपवर, 19 साली प्रवेश करणारच होते आता पुन्हा भाजपमध्ये. 19चा मुहूर्त टाळला असेल, 25ला मुहूर्त टाळला. राजकारणात काय जर तर असते, ज्या गोष्टी अनप्रेडिक्टेबल असतात त्या त्या परिस्थितीमध्ये. आज राष्ट्रवादीचे आमदार बघताय तुम्ही, कोणी सेनेच्या प्रचारात फिरतंय, कोणी अजून कोणाबरोबर फिरतंय. तर हे काय कोण घरी बसले. तुम्ही त्यामुळे विचारलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं राजकारणामधले राष्ट्रीय पातळीवर तुम्ही सांगता, मग पंढरपूरमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते. पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये तुमच्या आणि आत्ताच्या विरोधी पक्षांची समविचार आघाडी त्या ठिकाणी कारखाने माध्यमातून आहे आणि ते एकमेकाच्या विरोधात आहे. लोकांनी कसं बघायचं? माझी आघाडी नाही आहे. मी त्या कुठल्याही कामाच्या कारखान्यामध्ये समिती कुठल्याही एपिसोडमध्ये माझा संबंध नाही. मी आमच्या लोकांना अर्ज विड्रॉल करा म्हणून सांगितलं. समाधान दादाची त्यांची बैठक करून दिली की ह्या लोकांमधनं काय जागा म्हणते तेवढी तुम्ही घेऊ शकताय का. दादा म्हणले विचार करतो, पण ते म्हणले मालक मी काय घेऊ शकत नाही. मी या लोकांना सांगितलं तुम्हाला काही घेऊ शकत नाही, तुम्ही अर्ज काय भरू नका, मी काय भाग घेणार नाही. आणि मी लिटरली तिथं गेलो पण नाही. झालं ती वाऱ्यावरची वरात जशी निघती तसं चला 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 भरा भरा सगळ्यांनी अर्ज भरले. विरोधक काय सगळे अर्ज अर्ज भरल्यानंतर पुन्हा ते अर्ज मंजूर झाले. तिथं बाकीचे त्यावेळेस 18 का काहीतरी 1000 सभासद रद्द करायचे नरेटिव्ह पसरवलं गेलं. आता जसं माध्यमात निरेटिव्ह आहे धुळण 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 आणि माझ्याकडे विजन आहे, माझं स्वप्न आहे, हे आहे, तसं निरेटिव्ह त्यावेळेस 18,000 सभासद फिरलं वार आले निवडून. आल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय होता की कारखान्याला मदत करायची. माझ्याकडे आले की CM साहेबांना सांगितलं, साहेब हा कारखाना असा असा आहे, 30-35 कोटी कर्ज आहे, त्याला मदत केली तर ही व्हायबल होऊ शकते. दुसऱ्यासारखं 300-400 कोटी कर्ज त्याला नव्हतं. साहेबांनी म्हणले ठीक आहे देऊन टाकू. कारण त्या जे चेअरमन आहेत त्या चेअरमननी 2014 विधानसभा, 2013ची लोकसभा, 2019ची लोकसभा, 2019ची विधानसभा, 2021ची विधानसभा आणि 2024ची लोकसभा, म्हणजे ह्या 6 निवडणुकीमध्ये त्या दामाजी कारखान्याच्या शिवानंद पाटील नावाच्या चेअरमननी भारतीय जनता पक्षाचा प्रचार मंगळवेढ्यात केलेला आहे. अगदी राम सातपुतेच्या इलेक्शनला सुद्धा ओपन मेळावे घेऊन सगळ्याच लोकांनी त्या दामाजी कारखान्याच्या संचालकांनी. त्यामुळं त्यांचे भाजपबरोबर रिलेशन आहेतच ना. आता आज गौरव बुरकुला आहे तिथला आमचा भाजपचा अध्यक्ष होता, तो दादापासून विरोधामध्ये गेला, तो कारखान्यात डायरेक्टर आहे. आता दादाने परत त्याला पॅनलमध्ये घेतलंय. काय असते त्या आता दादा समर्थक म्हणून उभा राहतो. घडत असतील गोष्टी. त्यामुळं
समविचारी वगैरे ठीक आहे, त्यांनी काय शब्द वापरला, जसं तुम्ही कॉरिडॉर शब्द वापरता, कोणाच्या तोंडात डोक्यात ना आलाय कॉरिडॉर, कॉरिडॉर कॉरिडॉर कॉरिडॉर, चला कॉरिडॉर काय. विरोधकांकडून सातत्यानं चुकीचा प्रचार केला जात असला तरी ही निवडणूक तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढताय. किती जागा येतील 35 पैकी? एक जागा तुमची बिनविरोध जागा. आल्या तर सगळ्या 36 यायला पाहिजेत. आता प्रशांत किशोर सारख्या माणसाचे अंदाज चुकतात, तेव्हा आपण काय अंदाज द्या सांगा. जन एवढे मोठे सरकार निवडून आणून दाखवली, स्वतःचा अंदाज त्याला चुकला ना, 0 आला. इथं प्रशांत मालकांचा कसा अंदाज आहे? अंदाज निवडणुकीत काय नसतो. क्रॉस वोटिंगचा कुठं हे होईल? कसं आहे, ही निवडणूक आता ही नगरसेवकांची निवडणूक आणि नगराध्यक्षाची. आता छुपा प्रचार सुरू झालेला आहे. मग काही जातीवर, काही अजून कशावर, ही सगळी मतं मागायला सुरुवात झाली. खालचा नगरसेवक, वरचा अध्यक्ष, इकडचा अध्यक्ष, तिकडचा नगरसेवक, या असल्या गोष्टी बिहाइंड द कर्टन ही घडत राहणार. त्यामुळं काय ती कोणी तुम्ही मी नाकारलं तरी ती काय होत नसतं. त्यामुळं नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये काय फार मोठी क्रॉस वोटिंग चुरस आहे अशा प्रकारची परिस्थिती नाही. पण शेवटी शेण पडलं तरी त्याला माती लागते. शेवटी समोरची पण माणसंच आहेत, कार्यकर्ते, त्यांनी काहीतरी काम केलं म्हणून ते उभा राहिले. जसं माझ्या कार्यकर्त्याला वाटतं की मी निवडून येतो, त्यांनाही वाटतं निवडून येतो. त्यामुळं विन सिच्युएशन दोघांची असू शकते. आता किती एवढाच फिक्स आकडा म्हणलं तर सांगू शकत, पण एकंदर नगरसेवकाच्या बाबतीमध्ये काही फार मोठी अडचण आहे असं वाटत नाही. नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये एकाच एक लढत आहे त्या ठिकाणी. त्यामुळं घासून निवडणूक होणार आहे. निवडणूक काय त्यालाही सोपी नाही, आम्हालाही सोपी नसते. निवडणूक ही निवडणूक असते. उगी मोठ्या वल्गनं काय आम्ही कोणी करणार नाही, आम्ही आलोच निवडून असं फलाना नाही. निवडणूक ही निवडणूक आहे. आजपर्यंत जी निवडणूक झाली ती निवडणूक नव्हती. आता उद्यापासून निवडणूक खऱ्या अर्थानं सुरू झाली. नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे. मागच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी विजयाचं गणित अनेक उमेदवारच बिघडवलं. तसं ह्या निवडणुकीत त्याचा काय फटका बसेल असं वाटतंय कोणाला? नाही, बहुतेक मला नाही वाटत. सगळे मिळून हार्डली 5% मतं म्हणजे अपक्ष हे ते त्याला जाते या निवडणुकीमध्ये. जे काय निवडणुकीमध्ये होणार आहे ते दोघातच होणार आहे. आणि फार मोठं काय त्यांचं म्हणजे वोट कटिंग ह्या अर्थानं तुम्ही जे बघताय त्यांच्याकडे तसं काय फार मला वाटत नाही. तर खरं तर हे होते या ठिकाणी जी निवडणूक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते ते सोलापूर विधान परिषदचे माझे आमदार माननीय प्रशांत परिचारक सर. खरं तर अनेक मुद्द्यांवरती तुम्ही आमच्याशी चर्चा केली. खऱ्या अर्थानं पंढरपूरकरांना काय पाहिजे ती भूमिका सातत्यानं तुम्ही भाषणातून तर मांडत आलाच आहात. मात्र आज सुद्धा या राजकीय गप्पाच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टींचा खुलासा केला. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, इथला निधी असेल आणि लोकांच्या मूलभूत सुविधा असेल त्या संदर्भात तुम्ही आमच्याशी चर्चा केली. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती आणत असताना अनेक आश्वासित लोकांना करतायत की का आम्हाला तुम्ही सत्ता द्यायला गेलं पाहिजे. ह्या सगळ्यांची गोळाबिरी करत असताना निवडणूक ही आत्ता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये प्रचार आणखीन खूप शिगेला जाणार आहे. आता शेवटचे 2 दिवस राहिले. शिवतीर्थावरती येण्याचं आव्हान बोललं जाते. शेवटची सभा आणखीन खूप रंजक असणार आहे, कारण त्या दृष्टीनं अनेकांची तयारी असणार आहे. त्यामध्ये हे सगळे मुद्दे आहेत बऱ्यापैकी आपण या ठिकाणी चर्चेत आणले, आमच्याशी संवाद साधला आणि कधी नाही ते माध्यमांशी फारशी न बोलणारे प्रशांत परिचारक आज खरं तर दिलखुलासपणे खऱ्या अर्थानं व्यक्त झालेत. तुम्ही आलात, आमच्याशी संवाद साधलात, आपलं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना.